2 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन थकले, तातडीने निधी द्यावा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाची मागणी। तर बघा 2 लाख अंगणवाडी सेविका मदतनीसांचे मानधन हे थकलेलं आहे। त्याच्या संदर्भात सकाळमध्ये आलेली न्यूज आता आपण पाहणार आहोत। दिनांक तुम्ही याची पाहू शकता 18 फेब्रुवारी 2026 ची अपडेट आहे। तर बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे प्रतिनिधी बी राजेश सिंह यांनी काय माहिती सकाळला सांगितली हे आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर बघा दिनांक तुम्ही पाहू शकता सकाळच्या वृत्तसेवामध्ये आलेली ही न्यूज आहे। मुंबई तारीख बघा 18 फेब्रुवारी राज्यातील सुमारे 2 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे डिसेंबर महिन्यापासूनचे केंद्र सरकारकडील मानधन अद्याप मिळालं नसल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने केलेला आहे। या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच महिला व बालविकास विभागाकडे निवेदन दिले आहे। थकीत मानधन तातडीने देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। मानधन न मिळाल्यामुळे अनेक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या आर्थिक अडचणीत सापडल्या असून कुटुंब चालवणे कठीण झालेले आहे असं संघटनेने म्हटले आहे। आणि ही गोष्ट खरी आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की अंगणवाडीमध्ये सेविका मदतनीस निवडतानाच विधवा, अनाथ, परित्यक्त्या महिलांना जास्त प्राधान्य देऊन निवडण्यात आलेलं आहे। ही गोष्ट चांगली आहे, परंतु त्या एकल महिला आहेत, त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो। त्यामुळे मानधन जर वेळेवर नाही भेटलं तर काय अवस्था होते तुम्हाला आम्हालाच माहीत आहे। पुढे बघा काय म्हटलेलं आहे, तांत्रिक कारणे किंवा निधी अभावी मानधन देण्यास विलंब होत असल्याचे सांगितले जात असले तरी राज्य स्तरावर मात्र ठोस निर्णय झालेला दिसत नाही, अशी ही टीका यावेळेस करण्यात आलेली आहे। काही ठिकाणी नवीन सिम कार्ड खरेदी करून योजनेचे काम करण्याचा दबाव टाकला जात असल्याचा आरोप यावेळेस संघटनेने केलेला आहे। कुपोषण निर्मूलन आणि महिला व बालकल्याणासाठी कार्यरत असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळणे अत्यावश्यक असल्याचे संघटनेचे प्रतिनिधी बी राजेश सिंह यांनी सांगितलेले आहे। खूपच महत्त्वाची अपडेट आहे बघा। अंगणवाडी सेविका मदतनीसांचं मानधन डिसेंबरपासून केंद्र सरकारचं आलेलं नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे। तर ते मानधन लवकरात लवकर सरकारने अदा करावे। आणि अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना देखील या व्हिडिओच्या माध्यमातून माझी एक विनंती आहे की SNS स्पर्श प्रणाली लागू झालेली आहे आपल्या मानधन वितरित करण्यासाठी। तर ताईंनी आपल्या सर्वांनी आपलं चेकबुक काढून घ्यायचं आहे। सर्व ताईंनी बघा आपलं चेकबुक काढून घ्यायचं आहे, आपलं आधार कार्ड आणि आपले पॅन कार्ड हे 3 वस्तू आपल्या जवळ ठेवायच्या आहेत आणि आपल्या सुपरवायझर मॅडमच्या आदेशानुसार ती माहिती जमा करायची आहे। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि माहिती आहे। जास्तीत जास्त सेविका ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा।